तुम्हाला माहिती आहे का, कढईत तेल टाकल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं, फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मेथीची भाजी टाकून त्याला चांगलं शिजून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. मग नंतर इथं वाटण तयार करायचं, शेंगदाणे, तीळ, बेसन आणि थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवायची. शेंगदाणे, तीळ, बेसन हे मी भाजून घेतले आहे. नंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल, जिरं, तेजपत्ता, सुक्या मिरच्या ह्याला टाकून फ्राय करायचं. नंतर वाटलेला लसूण टाकून याला पण फ्राय करायचं. एक कांदा टाकून याला पण थोडंसं फ्राय केल्यानंतर या टोमॅटो, मीठ टाकून याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं. नंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर तयार केलेलं वाटण टाकायचं. त्याला चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करायचं. जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून याला चांगलं शिजून घ्यायचं. झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं. नंतर तेल सुटल्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर यामध्ये शिजवलेली भाजी टाकायची आणि याला भाजी या ग्रेव्हीसोबत चांगली मिक्स करायची. तर किती सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल आपली लसुणी मेथी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.